ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जर कोरोनाच्या भीतीपोटी घराबाहेर पडायचं नाही म्हणून तुम्ही लहान मुलांना महत्त्वाच्या लसी न देण्याची घोडचूक करू नका। जगभरातले पालक ती चूक करतायत आणि मुलांच्या जीवाशी खेळताना दिसतात। याचं कारण म्हणजे 68 देशातील जवळपास 8 कोटी मुलं लसीकरणापासून वंचित असल्याचा धक्कादायक अहवाल युनिसेफ आणि WHO ने दिला आहे। 28 वर्षांनंतर पहिल्यांदाच मुलांचं लसीकरण करताना अडचणी येत असल्याचं जाणवतंय। कोरोना हे त्याचं प्रमुख कारण आहे। कोरोनामुळे पालकांनी मुलांना घराबाहेर नेणं जवळपास बंद केलंय। यासोबतच कोरोनाच्या लढ्यामुळे घरोघरी जाऊन ज्या लसी दिल्या जायच्या त्या देखील बंद केल्या गेल्या आहेत। या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेणार आहोत। सरिता कौशिक सध्या आपल्या सोबत आहेत। सरिता, कोरोनाचं संकट असताना लहान मुलं लसीकरणापासून वंचित राहणं कितपत धोकादायक ठरू शकतं? हा खूप मोठा धोका आहे आणि हा धोका युनिसेफने पण ओळखला आहे, हा WHO नेही ओळखलाय आणि जसं तू म्हटलं तसं जगात एवढ्या देशांमध्ये कोविडचा हा परिणाम जाणवला आहे। खरं तर भारतात सुद्धा हा परिणाम आहे। आधीच भारताचं कव्हरेज कुठंतरी जेवढं पाहिजे तेवढं नाही युनिसेफच्या रेकॉर्ड्सप्रमाणे आणि त्यामुळे हेच खरं तर मोठा धोका आहे। सध्या भारतामधनं पोलिओ हा संपुष्टात आलेला आहे, मात्र बाजूला पाकिस्तानमध्ये पोलिओ हा अजून आहे। जर लसीकरण झालं नाही तर कुठेतरी येत्या काळामध्ये गोवर पोलिओ याचा स्फोट होऊ शकतो असंही या सगळ्या संस्थांचं म्हणणं आहे। याचे परिणाम आफ्रिकेचे काही देश, इतर काही कॉन्टिनेंट्समध्ये दिसायला लागलेत आणि भारतातही थोड्या प्रमाणामध्ये हे दिसायला लागल्याचं एक्सपर्ट सांगतात आहेत आणि त्यामुळे तातडीनं सगळीकडे आई वडिलांनी आपल्या कार्डप्रमाणे हे लसीकरण ताबडतोब जर राहिलं असेल तर घ्यावं असं सांगितलं जात आहे, अगदी आंतरराष्ट्रीय स्तरापासून तर राष्ट्रीय स्तरावर। भारतात सुद्धा आता ज्या काही केसेस या डिलेमुळे दिसतात आहेत ते लक्षात घेता त्याचा अभ्यासही शासनानं सुरू केल्याचं कळतंय। डिसेंबरमध्ये याचा रिपोर्ट येणार की भारताची काय स्थिती आहे, मात्र तोपर्यंत आई वडिलांनी जे गेले नाही बाहेर त्यांनी लसीकरण करावं, कारण नाहीतर ज्या काही गोवर पोलिओ सारखे डिप्थेरिया सारखे जे रोग आहेत ज्याच्यासाठी ह्या लसी मिळत असतात त्याचा स्फोट पुढे कधीतरी होऊ शकतो। म्हणजे एकीकडे कोविडची भीती आणि दुसरीकडे एक वेगळंच हेल्थ क्रायसिस वापस भारतात येऊ शकतं आणि त्यामुळे सर्वच आई वडिलांनी आपल्या मुलांचं कार्ड पाहून लसीकरणाचं जे शेड्यूल आहे ते फॉलो झालं नसेल तर तातडीनं करावं अशी अपेक्षा आहे। नक्कीच, त्यामुळे कोरोनाला घाबरून जाऊ नका। तुमच्या मुलांचं लसीकरण योग्य वेळेलाच करून घ्या आणि तुमच्या मुलांना निरोगी ठेवा। धन्यवाद सरिता, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।